नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या 14 गावांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहे। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेलंगणातील 14 गावं महाराष्ट्रात सामील करून घेण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत। या निर्णयामुळे सीमा भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। तेलंगणातील राजुरा आणि जिवती तालुक्यांमधील 14 गावं चंद्रपूर जिल्ह्यात सामील करून घेतली जाणार आहेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय की राज्य सरकारने तेलंगणातील 14 गावं राज्यात विलीन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि त्यांच्याकडे त्या गावांचे महसूल रेकॉर्ड आहे। ते म्हणाले 14 गावांचे महसूल रेकॉर्ड्स आहेत। तेलंगणातील शेतीचा एक भाग आणि काही महाराष्ट्रातील भाग अशी गावे महाराष्ट्रातच राहतील आणि आम्ही ही गावे विलीन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। आमच्याकडे त्याची नोंद आहे आणि महाराष्ट्र सरकारने त्याची दखल घेतली आहे। बावनकुळे यांनी येथे पत्रकारांना पुढे सांगितलंय की 14 गावांचे लोक महाराष्ट्राचे मतदार आहेत आणि ते महाराष्ट्रातच मतदान करतील। या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी विधान भवनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात एक उच्चस्तरीय बैठक झाली। या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। यावेळी आमदार देवराज भोगळे यांच्यासह जिवती तालुक्यातील 14 गावांमधील ग्रामस्थ आणि चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा हे उपस्थित होते। ग्रामस्थांनी यावेळी आपल्या समस्या थेट मंत्र्यांसमोर मांडल्या। यानंतर आता तेलंगणातील 14 गावांचा चंद्रपूर जिल्ह्यात समावेश करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आलाय। महसूल मंत्री बावनकुळे यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला असून प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशही दिले आहेत। या गावातील लोकांची खूप वर्षांपासून महाराष्ट्रात येण्याची इच्छा आणि मागणी होती, मात्र कित्येक वर्षांनंतर या मागणीला न्याय मिळालाय। यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे। ते म्हणाले की तेलंगणातील 14 गावं महाराष्ट्रात येत आहेत, पण सीमावादातील मराठी माणसाच्या जगण्यात अडचणी येऊ नये हीच सरकारची भूमिका आहे। बेळगावच्या प्रशासनाने जागा दिली तर मराठी अध्यासन विभाग उभा करू, तसे प्रयत्न देखील आम्ही करणार आहोत आणि कर्नाटक सरकार सोबत बोलणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली आहे। आता या निर्णयावरून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलंय। तसंच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागालगतच्या गावांबाबतही लवकर निर्णय घेण्याचा सल्ला दिलाय। राऊत म्हणाले, एकीकडे तेलंगणातील 14 गावं महाराष्ट्रात येत असताना दुसरीकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातील 672 गावही महाराष्ट्रात येण्यासाठी अनेक वर्षांपासून वाट पाहत आहेत। या 672 गावांमध्ये बेळगावसह निपाणी, कारवार, खानापूर या गावांचा समावेश आहे। येथील 22 लाख जनता महाराष्ट्रात येण्यास आतुर झाली आहे। तिथल्या 22 लाख जनतेवर आणि शाळांमध्ये कन्नड भाषा लादली जात आहे। कन्नड भाषेमुळे मराठी जनतेवर अत्याचार होतोय, ज्यामुळे जसा या 14 गावांचा निर्णय घेण्यात आला तसाच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागालगतची 672 गावही महाराष्ट्रात घेण्यासाठी सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न करावेत असंही ते म्हणाले आहे। तेलंगणातील 14 गावांचा महाराष्ट्रात समावेश केला जाणार आहे। अशा स्थितीत आता या गावांच्या विकासाला गती येण्याची अपेक्षा आहे। या गावांना महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण, सरकारी योजना, आरोग्य सेवा, रस्ते, पाणी पुरवठा अशा सुविधा आता मिळणार आहेत।